माझं नाव समाधान भगवान मिठे, राहणार लोणारवाडी. 1.5 बिघा क्षेत्र आहे. याला तुम्ही कार्बन टेक्नॉलॉजी किती दिवसानंतर वापर चालू केली लागवड केल्यानंतर? मी आळवणी केली याची. तिसऱ्या दिवशी माझे झाड पूर्ण जाम झाले, काळुखी आली प्लॉटला, फुटवा गेला. त्याची मुळी ऍक्टिव्ह आहे करता परत ग्रीन लाईफ पण ऑर्गॅनिक सोडलं. तुम्ही समाधानी का हे वापरून शेती? मग चांगला रिझल्ट आहे. किती दिवसात रिझल्ट मिळतो? त्याचा काय दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लय रिझल्ट आहे. म्हणजे हा प्लॉट पहिले पूर्ण स्ट्रेस मध्ये होता का? हो, ट्रेस मध्ये होता, आता ट्रेस मधून गेला याच्यामुळे कार्बनमुळे. म्हणजे तुम्ही मधूनच वापर चालू केलेला आहे. मधूनच म्हणजे पहिलं माहित नव्हतं ना आपल्याला एवढं. आणि समजा जर सुरुवातीपासून या प्लॉटला वापर असता तर आज मग चांगला रिझल्ट असता. मग बांबू मोडले असते. कॉमातून या प्लॉटला बाहेर काढलं. हम्म. तंत्रज्ञान बद्दल माहिती नसती भेटली. काहीच पैसा झाला नसते. आता तेजीमध्ये त्याच्या पाहायला लागला असतं. किती जाळ्या निघाल्या आतापर्यंत? आतापर्यंत तिसरा खुडा दररोजचे 25-30-25 जाळ्या खुडते. काय बोलताय? रेट काय भेटू राहिला? रेट 500, 550, 600. 20 जाळ्या दररोजच्या म्हटलं तरी चालेल. रोजच्या 20 जाळ्या. म्हणजे रोजचा 10,000 रुपये 1.5 बिघ्यामध्ये. ती कार्बनचा थोडा फरकच पडला, कारण की मुळ्या ऍक्टिव्ह झाल्यामुळे मला मग फुगायला लागला. मला पहिल्यांदा वाटायला लागलं होतं का उपटायला लागतं काय झाड काय माहिती. भरपूर खतं वापरेल असेल ना तुम्ही आज? भरपूर ग्रीन लाईफचा रिझल्ट आहे. लगेच शेंडे फुटले ना लगेच. पैसे वाचतात त्या, नाही तर मग दुकानवाल्यांनाच नेऊन घालायला लागत. लिक्विड सोडल्यावर झाडाला तरी येते. बाकीचे खत आहे ना ते जात्या का नाही ते कळत नाही. रिझल्ट म्हणजे तुम्ही याच्या सोबत कोणतं पण रासायनिक खत वापरू शकता? घेऊ शकतो, पण याचा मी वापरला मला रिझल्ट आला म्हणून तर मी परत 2-3 वेळेस आणलं. आता शेजारी भरपूर वावर आहे तांबाट्याचे, पण रिझल्ट नाही आला त्यांना एवढा उन्हामुळे. झाड डायरेक्ट गोळा होऊन गेलं. 1-1, 2-2, 4-4 फळे फक्त. त्याच्याशी आपण हे करू, जे होईल ते होईल. कार्बन आणि ग्रीन लाईफ त्याच्यामुळे सेटिंग झाली थोडीफार. किती माल असेल तरी प्रति झाड 100-150? भरपूर माल आहे. प्रत्येक शेतकऱ्याने पहिली ड्रेसिंग करायलाच पाहिजे. कार्बनची का मग आणि ग्रीन लाईफ? त्याच्याशिवाय पर्यायच नाही. आता कोणते औषध आले, कसे निघाते काय, आता हे समक्ष डायरेक्ट रिझल्ट आहे. तुमचा माल मार्केटमध्ये जातो नाही मग त्यावेळेस उभाच नाही राहायला लागत. त्या बरे करी स्वतःहून येते आपल्याकडे. काय बोलताय? मग तर हे बघा ना, शायनिंग बघा ना. अशी शायनिंग अगोदर मिळायची का हो तुम्हाला? एवढी अशी शायनिंग नव्हती भेटत. चकाकी वगैरे? नाही एवढी नव्हती.